दोस्तो नमस्कार. माझं नाव शेखर वामन. मी पुण्याला असतो. आज मी इथे आलो आहे संभाजीनगरला ह्या सरांना भेटायला, जगन्नाथ सरांना, की यांनी आपल्याकडून काही औषधं घेतली होती. यांना काही त्रास होता आणि त्यांचे रिझल्ट जाणण्यासाठी आपण आज इथे आलोत. तर आपण त्यांच्यावर डायरेक्ट गप्पा मारूया. सर, पहिलं तुमचं नाव सांगा. माझं नाव जगन्नाथ हरिभाऊ कुशे आहे. आता आपण राहता कुठे? आता सध्या मी फरोळ्यात राहतो आहे, संभाजीनगरला, महाराष्ट्र. महाराष्ट्र. ओके. आता तुम्हाला हा त्रास कधी जाणवला? हे तरी 3 महिन्याच्या अगोदरपासून त्रास चालू झालेला मग आहे. तुम्हाला हे कसं कळालं की बाबा आपल्याला हा त्रास आहे? हा हे जे त्रास मी बीपी हाय लेवल झाली होती माझे, आणि डोळ्यानं दिसणं बंद झालं. त्याच्यानंतर मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरनं मला सांगितलं की तुमच्या दोन्ही किडन्या डॅमेज झालेल्या आहेत. बरं. तर तुम्हाला एक तर ट्रान्सफर करावं लागेल आणि सध्याचं तुम्हाला डायलिसिस चालू ठेवावं लागेल. तर मग मी आता लगातार 3 महिने झाले डायलिसिस करीत होतो. मला कुठल्या हॉस्पिटल डायलिसिस चालू आहे? आता मी मेडिकल हॉस्पिटलला डायलिसिस चालू कुठे ते? संभाजीनगरला आहे. ओके. हां. मग आपलं औषध तुम्हाला कधी सुरुवात केली तुम्ही हे? तर हे औषध जे आहे तर मला माझ्या भाऊजाईनं मला हे सांगितलं की आपलं असं औषध आहे. ते एक पुण्याचे सर आहे, शेखर सरनं ते आम्हाला दिलं ते नाव. तर मग ते आज 2 महिने झालेले औषध घेऊन मला. 2 महिन्यानंतर माझं डायलिसिस पूर्ण बंद झालेलं आहे आज. अजून तुम्हाला आता त्याच्यामध्ये डायलिसिस करत असताना काय त्रास होता ना आता औषध घेतल्यानंतर तुम्हाला म्हणजे काय असं डिफरन्स वाटतं? आता माझं म्हणजे पूर्ण डायलिसिस बंद झालेलं आहे. म्हणजे जे आपण डेली ऍक्टिव्हिटी करतो त्यामुळे हां. तुम्हाला काय? तर आता मला म्हणजे थकवा येत होता. पहिले चलायचं येत नव्हतं, जेवण जात नव्हतं. आणि आता मग जेवण असं झालं की सकाळी, दुपार आणि संध्याकाळ 3 टाईम मला भूक लागतेच. जेवायला नसलं की एकदम हातपाय चळचळ कापते. जेवण पाहिजे असं झालेलं आहे आता. म्हणजे जेवण वगैरे जातं? जेवण फुल जातंय आणि लघवी बी आधी साफ होती. आता सगळं कोणताच थकवा नाही आता सध्या. बघा मित्रांनो, आज आपण हा रिझल्ट फक्त 15 मे पासून आपण औषधाला सुरुवात केली होती. कार्डिओडॉक, आज स्टोन डॉक आणि क्लोडॉक ह्या माध्यमातून आपण हे सरांना हे औषध दिलं. आपल्या घरामध्ये जर कोणी पेशंट असेल तर त्याला जो त्रास होतोच तर त्याबरोबर घरातल्या लोकांनाही त्रास होतो. तर आपण त्यांचे मिसेस मॅडम आहेत त्यांच्याबरोबर थोडंसं गप्पा मारूया की मॅडम, तुम्हालाही जे आपण औषध घेतल्यानंतर तो पूर्वीचा त्रास तुम्ही सगळा अनुभवलेला आहे की काय एक्झॅक्टली होतं, कसं होत होतं, तर थोडं तुम्ही 1 मिनिटामध्ये आताचा फरक आणि तो फरक आणि याच्या अगोदर तुम्ही काय काय केलं ते थोडं समजून सांगा. ते डायलिसिसला घेऊन गेल्यावर त्यांना 8 दिवस बेडवरून उठता येत नव्हतं. मी त्यांना चेअरवर बसून डायलिसिसला घेऊन जात होते. जेव्हापासून ते हे प्रोडक्ट चालू केलं, तेव्हापासून ते स्वतः गाडी चालवतात, ड्युटीला जातात, तब्येत पण चांगली झाली, जेवण पण 3 टाईम घेतात. सगळं व्यवस्थित झाले. म्हणजे माझं पहिल्यासारखं जसं माझं घर संसार सुखी होता ना, तसाच झालाय आज सर आता. थँक्यू. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बोलला ना. आता मला एक विचारायचं होतं, आपलं औषध घ्यायच्या अगोदर तुमची काय तयारी होती? म्हणजे तुमच्या डॉक्टरने ॲट द एंड काय सांगितलं होतं तुम्हाला? ट्रान्सफरन्सची तयारी सांगितली होती सर. मी विचारात पडले होते की ट्रान्सफरन करायचं की नाही, पैसा कुठून आणायचा, हे मी खूप याच्यात पडले होते सर. पण ह्या तुमच्या औषधांमुळे मला माझं सगळं स्वप्न सगळं हे साकार झाल्यासारखं झालं सर. डॉक्टरने तरी पण किती खर्च सांगितला होता? 15 लाख. आणि आता इथे किती लाख रुपये खर्च केला तुम्ही? इथं काहीच नाही सर. 10,000 रुपयेच खर्च केलेत फक्त. तरी पण मला खूप फरक पडलाय. 10,000 काहीच नाही. मी डायलिसिसमध्ये मी 2 ते 2.5 लाख रुपये घातले 3 महिन्यामध्ये. ओके. बघा तुमच्या डोळ्यातले अश्रू हे सगळं सांगतायत एक्झॅक्टली काय आहे. तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना किंवा ज्या लोकांना आज आपल्या डायलिसिसची लोक मार्केटला आहेत यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? माझी एकच विनंती आहे, तुम्ही पण सरांचं औषध घ्या आणि तुम्ही पण डायलिसिस पासून मुक्त व्हा. सरांचं औषध खूप चांगलं आहे आणि ट्रान्सफरन करू नका, हीच माझी एक तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. थँक्यू मॅडम आणि सर की तुम्ही आम्हाला एक चान्स दिला तो ह्या औषधाचा आज संभाजीनगरमध्ये यूज करण्यासाठी. आणि नक्कीच मला असं वाटतं तुमचा हा व्हिडिओ बघून बरेच असे पेशंट आहेत की जे डायलिसिस करतात हे नक्कीच आपले या औषधांनी नवीन जीवनच घेतलं बरं का माझ्या मिस्टरांना. नाही तर मी अशी झाली होती की पुढचं काय करू आणि काय नाही, मला हे काहीच कळत नव्हतं. तुमच्या औषधाने आणि पल्लवीच्या सांगण्यावरनी मी हा औषध घेतलं. माझा संसार खूप खूप चांगला चालू आहे आता सर. नाहीतर मला काहीच कळत नव्हतं मी काय करू. 4 महिन्यामध्ये माझी अवस्था खूप बेकार झाली होती. तर बघताय तुम्ही आज व्हिडिओमध्ये आज मॅडमनी जे अश्रूमधून जे काही गोष्टी सांगायच्या असं आपल्या सगळ्यांना समजत आहे. तर डेफिनेटली सर लोकांना आम्ही रिकमेंड करेल की आपल्या AWPLच्या माध्यमातून आपल्याकडे ॲसिडिटीपासून तर कॅन्सरपर्यंत असे बरेच प्रोडक्ट आपल्याकडे आहेत की त्यामधून आपल्याकडे हजारो लाखो रिझल्ट आपल्याकडे या प्रोडक्टच्या माध्यमातून लोकांनी घेतलेले आहेत. तर मी सर्वांना विनंती करतो की लवकर लवकर ह्या प्रोडक्टची लोकांपर्यंत माहिती पोचवा आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांचे आजार बरे करा. थँक्यू सो मच.